नमस्कार, मी भोर सर, द मॅथ्स मास्टर. आपण काल आणि परवा 10वीच्या मराठी माध्यमाच्या गणित भाग 1 मधील आपण सराव संच 2.6 मधील आपण परवा 7वे आणि नंतर काल 8वे गणित आपण पाठवले. तर आज आपण असंच आहे आवड गणितापैकी एक आवड गणित घेत आहोत. सराव संच 2.6 मधील 9वे गणित. 2.6 त्यातील 9वे गणित. ते गणित असे आहे, 460 या संख्येला पहा, 460 या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास, काय म्हणले, 460 या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास भाजकाच्या, बघा, भागाकार किती येतो माहिती का? भागाकार भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6 ने अधिक. भागाकार किती येतो? भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6 ने अधिक येतो. पहा, त्यांची अट काय बघा. जर 460 ला आपण एखाद्या संख्येने भागलं तर भागाकार किती येतो? भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6 ने जास्त येत असून बाकी 1 येते, आणि बाकी किती येते? 1 येते. पहा, आधी गणिताचा अर्थ नीट समजून घ्या. 460 ही एक संख्या आहे. कोणती? 460 ही संख्या आहे. 460 संख्येला कोणत्या तरी एका संख्येने भागलंय ते आपल्याला माहित नाही. त्यांनी आपल्याला काय विचारलंय? भागाकार किती आणि भाजक किती. आपल्याला काय विचारलंय? भाजक विचारलंय आपल्याला. भाजक किती आहे आणि नेमका भागाकार किती आहे. याचा भाजक सापडल्यावर भागाकार सहज सापडन. समजा भाजक 10 असला, भाजकाच्या 5 पटीपेक्षा 10 × 50 6 56 आलं ते. पण आपल्याला आधी भाजक शोधला पाहिजे. तर त्यांचं काय म्हणणं की 460 ला आपण एखाद्या संख्येने भागलं तर जो भागाकार येतो तो किती असतो? भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6 ने अधिक येतो. समजा आता 460 आहे. समजा याला आपण 12 ने भागू. समजा 12 ने भागलं, उत्तर काय? 12 × 1 = 12, 12 × 2 = 24, 12 × 3 = 36, 12 × 4 = 28, जास्त होईल, 12 × 3 = 36 आले. 0 1 उरलं 0, 12 × 8 = 96, 4 बाकी उरली. मग आता आपण असं म्हणू की 460 ला 12 ने भागल्यास भाजक 38 येतो आणि बाकी 4 येते. मग आता भागाकार किती येतो? तर भाजकाच्या तिपटीपेक्षा 2 ने जास्त येतो. पहा, 38 आहे, तर याच्या तिपटीपेक्षा 2 ने अधिक आहे, बाकी 4 आहे. मग जर उत्तर 12 असेल समजा 12 समजा, तर गणिताची अट कशी होईल की 460 या संख्येस एका संख्येने भागल्यास भागाकार हा भाजकाच्या तिपटीपेक्षा 2 ने अधिक येत असून बाकी 4 येते, अशी अट होईल. पण ही अट अशी आहे का? नाही. तर त्यांची अट कशी आहे? तर भागाकार हा भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6 ने अधिक आहे आणि भाजक आपलं माहित नाही, बाकी 1 येते. तर हे कसं असतं पाहता नीट इकडे. समजा 17 आहे, 4 आहे. समजा 4 चोक 16 उरले 1. तर 17 याला आपण काय म्हणतो? भाज्य म्हणतो. काय म्हणतो? भाज्य. म्हणजे ज्याला भागतात त्याला भाज्य म्हणतात. जेवढं उत्तर आलंय त्याला म्हणतात भागाकार. ज्याने भागलं तो असतो भाजक, आणि शेवटचा आकडा उरतो ना त्याला म्हणतात बाकी, असं असतं. तर ह्या चौघांचा एकमेकाशी संबंध असतो. आता संबंध काय असतो? तर 17 कसे असतात? 4 चोक 16 अधिक 1. 17 कसा असतो? 4 चोक 16 अधिक 1. 17 म्हणजे 4 चोक 16 अधिक 1 म्हणजेच भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. हे सूत्र आहे. काय असतं? भाज्य बरोबर, नीट पहा, सूत्र कोणतं असतं? भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी, हे सूत्र आहे.
सूत्र कोणतं आहे? भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. पहा, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी, हे काय त्याचं सूत्र आहे. आता पहा सूत्र पहा कसं होईल ना, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. आता ह्यातलं भाज्य किती आहे? 460 आहे. भाजक आपल्याला माहित नाही, मग आपण असं म्हणू, भाजक एक्स मानू. किती मानायचा? एक्स मानायचा. भाजक एक्स मानू. म्हणून भागाकार बरोबर, पहा भागाकार किती आहे? भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6 ने अधिक. 5 पट, एक्सची 5 पट होणार आहे 5x आणि 6 ने अधिक. उत्तर काय आलं? 5x अधिक काय आलं? 6 आलं. म्हणजे भागाकार हा भाजकाच्या 5 पटीपेक्षा पण 6 ने अधिक आहे. उत्तर काय आलं? 5x अधिक 6. बाकी किती आहे? 1 आहे. मग उत्तर पहा कसं आता होईल? भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. आता फक्त या सूत्रामध्ये किमती भरायच्या. म्हणून भाज्य किती आहे? 460 बरोबर भाजक किती आहे? भाजक x गुणिले भागाकार. गुणिले म्हणजे कौंस टाकायचा, कारण हे दोन संख्या आहे त्यामुळं. 5x अधिक 6 अधिक बाकी 1. संपलं. बघा, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार. त्यांचं काय म्हणणं की भागाकार हा कसा आहे? भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6 ने अधिक आहे. अधिक बाकी. आता हे समीकरण आपण सोडवायचं. आता पहा, आता आपण हे डावीकडे मांडू, इकडे उजवीकडे मांडू. मग x कंसात 5x अधिक 6 अधिक 1 बरोबर 460. म्हणून पहा, आता हे आपण सोडवायचं. आता भाज्य बरोबर भाज्य गुणिले भागाकार अधिक बाकी, तर आपण मांडलेलं आहे आणि आता फक्त आपल्याला सोडवायचं आहे. पहिलं पहा, अधिक 1 आहे की नाही? हा अधिक 1 आहे, तिकडे वजा होणार. म्हणजे असं होणार, x कंसात 5x अधिक 6 बरोबर 460 वजा 1. म्हणून x कंसात 5x अधिक 6 बरोबर 459. 460 मधून 1 कमी आला, 459. आता यांचा आपण गुणाकार करू. 5 गुणिले x 5x चा वर्ग अधिक 6x बरोबर 459. म्हणून पहा, x गुणिले 5x वर्ग अधिक 6x बरोबर 459. आता हा 459 पलीकडे अधिक आहे, इकडे अलीकडे वजा होणार. म्हणजे 5x वर्ग अधिक 6x वजा 459 बरोबर 0. आणि आता जरा काळजीपूर्वक पाहता नीट. येथे चिन्ह वजा आहे. वर्ग समीकरण सोडवताना जर येथे शेवट चिन्ह वजा असेल, कोणता असेल? वजा, तर असं म्हणायचं, दोन संख्या अशा आहेत की ज्यांची वजाबाकी 6 येते. वजाबाकी म्हणजे फरक. दोन संख्यातला फरक 6 आहे. फरक म्हणजे वजाबाकी. दोन संख्येची वजाबाकी 6 आहे आणि गुणाकार ह्या दोघांच्या एवढा, दोघांचा गुणाकार. मग 459 गुणिले 5, 5 9 45, हातच्याले 4, 25 4 29, हातच्याले 2, 20 2 22, 2295. दोन संख्या अशा आहेत की ज्यांचा गुणाकार 2295 येतो. पहा, दोन संख्या आपल्याला अशा शोधायच्यात की ज्यांचा गुणाकार 2295 येतो. बघा, ह्या दोघांचा गुणाकार 5 चा आणि 459 चा. 5 9 45, हातच्याले 4, 5 5 25, 4 29, हातच्याले 2, 5 20 2 22, 2295. दोन संख्या अशा आहेत त्यांचा गुणाकार किती आला पाहिजे? गुणाकार 2295 आणि फरक म्हणजे वजाबाकी किती पाहिजे? 6 पाहिजे. अशा संख्या शोधायच्या. आता एखाद्याला काय वाटतं की एवढ्या मोठ्या संख्या शोधायच्या, कशा शोधायच्या? फार अवघड आहे. फार नाही अवघड. थोडं सिस्टमॅटिक बघा. काय करायचं माहिती आहे का? कोणत्याही दोन संख्या घ्यायच्या, कोणत्याही दोन संख्या घ्यायच्या की ज्यांच्यातला फरक 6 आहे. अशा कोणत्या पण घ्या. आता म्हटलं तुम्हाला कोणत्याही घ्यायच्या, फक्त फरक 6 पाहिजे. मग तुम्ही अशा घेऊ शकता. फरक 6 आहे की नाही?
10 आणि 4 घेऊ शकता. ह्या घेऊन काय करायचं म्हणायचं नाही, घ्यायच्या कोणत्याही घ्या म्हणून या घेतल्या. 10 आणि 4 मधला फरक किती आहे? 6 आहे. मग 10 चोक 40 आलं, गुणाकार 40 आला. त्यांना पाहिजे किती गुणाकार? 2295. आपलं काय आलं किती? 40 आला आहे. संख्या आपल्या बऱ्याचशा वाढवा आहेत, भरपूर वाढवायच्या. ही 10 ने वाढवू, ही पण 10 ने वाढवू. ही 20 केली, ही 14 केली. सांगा 14 आणि 20 किती फरक आहे? फरक कितीचा आहे दोघात? 6चाच फरक आहे ना? गुणाकार केला 0, 14 आणि 28 280 आलं. आपलं किती पाहिजे गुणाकार? 2295 पाहिजे. अजून बराच लांब वाढवायचा आहे. डायरेक्ट 20 ने वाढवू आता. ही 20 ने वाढवली, 40 केली, 20 34 केली, असं केलं. आता करू गुणाकार. 40 आणि 34 बघा आधी चेक करा बरं का फरक 6 आहे का? फरक 6 पाहिजे कायमस्वरूपी. फरक 6 आहे, फरक 6 आहे, फरक 6 आहे. यांचा केला गुणाकार 0, 4 चोक 16, हातच्या 4 4 1360 आलं. 1360 आपलं गुणाकार काय करायचं आहे? अजून वाढवायचं आहे. अजून 10 ने वाढवू, अजून वाढवू. 50 केली, 10 ने वाढली, हे पण 10 ने वाढ 44. सांगा 44 आणि 6 मधला 50 मधला फरक 6 आहे का? आहे. करा गुणाकार 0, 5 चोक 20, हातच्या 20 अजून 2200 उत्तर आलं. त्यांना किती पाहिजे? 2295 पाहिजे. आता जास्त वाढवायचे नाही. आपण जवळ आलो पाहण्याच्या रेंज मध्ये आलो बघा फार. 2200 2295 थोडं वाढवा, थोडस 1 ने वाढवू. ही 51 केली, ही 45 केली. आता पहा गुणाकार 5 एक्के 5, 5 5 25. पहा नीट 5 एक्के 5, 5 चोक 5 5 25, 4 4 एक्के 4, 4 पंचे 20. पहा 5 एक्के 5, 5 5 25, एक अंक संपला. 4 एक्के 4, 4 25. उत्तर आलं 5 9 2 2 आलं बघा. असं उत्तर शोधायचं. म्हणजे 2295 उत्तर आलं. आपला 6 फरक होता, गुणाकार एवढा होता. संख्या आपल्याला माहित नव्हत्या. आपण अशा संख्या घेतल्या छोट्या, थोडं वाढवायचं, किती पण वाढवायचं. म्हणजे असं त्याला लिमिट नाही किंवा काय नाही, की कितीने वाढवायच्या, काय करायच्या. फक्त आपल्याला कळलं गुणाकार वाढवायचा आहे, वाढवा, कितीने पण वाढवा. समजा जास्त झाला, समजा काय झाला जास्त झाला, तर आपल्याला कमी करता येतो. समजा एखाद्याने समजा फरक 6 म्हणून संख्या मानल्या 100 आणि 94 ह्या घेतल्या स्टार्टिंगच. स्टार्टला घेतल्या तर काय बिघडत नाही. सुरुवातीला तुम्ही कोणत्या पण संख्या घेऊ शकता. त्याच्या आपल्याला काय कळतं गुणाकार कमी करायचा का वाढवायचा आहे. आता 0 0 9400 आलं. मग आपल्याला कळलं की आपण बरंच लांब गेलो म्हणून. मग काय करायचं? थोडं थोडं नाही कमी करायच्या, बऱ्याचशा कमी करायच्या. डायरेक्ट 20 ने 10 ने 15 ने अशा कमी कमी करायच्या. जास्त कमी झाल्या थोडं वाढवायच्या. त्यामुळे उत्तर सापडतं बरोबर. उत्तर काय व्हायचं बघा 45 आणि 51 उत्तर आलं. 51 आणि 45 ह्या संख्या आलत्या. 51 आणि 45 यांचा गुणाकार आलता 2295 आणि फरक काय आलता? 6 आलता. आता चिन्ह याला असं मांडायचं की हे उत्तर आलं पाहिजे. मग याला चिन्ह अधिक पाहिजे, याला वजा पाहिजे, तेव्हा उत्तर अधिक 6 येणार आहे. मग गुणाकार पण आला आणि त्यांची वजाबाकी पण 6 आली. मग आता असं मांडायचं 5 x चा वर्ग अधिक 51x वजा 45x वजा 459 बरोबर 0. आता काय लोक काय करतात? भागण्यासाठी ना ह्या संख्या जवळजवळ घेतात. हे मागे पुढे मांडल्या काही बिघडत नाही. या संख्या मागे पुढे मांडल्या काही बिघडणार नाही. पण ते केव्हा आपण भाग बसण्यासाठी मुद्दाम केलं असं वाटतं. आपण हाय तसं मांडायचं. कोणतं? अधिक 51 वजा 45. आता बघा या दोघांचा गट ह्या दोघांचा गट केला. सांगा आता 5 आहे 51 आहे. कोणाच्या पाड्यात नाही, फक्त x आहे. मग x बाहेर काढला. कंसामध्ये किती झालं बघा बरे 5x अधिक x बाहेर काढला अधिक 51 वजा. आता बघा 45 आहे आणि 459 आहे. या दोघांना भागणारी आपली संख्या मांडायची. दोघांना भाग जाणारी 5 आहे. शेवट 5 आहे का? नाही. दोघांना 5 ने भाग जात नाही. 6च्या पाड्यात 45 नाही, 7च्या पाड्यात नाही, 8च्या पाड्यात नाही, 9च्या पाड्यात आहे. 9 5 45. 9च्या पाड्यात बघा 9 5 45, 9 की 9 जातोय भाग. म्हणजे 9 ने दोघांना भाग जातोय. त्यामुळे 9 मांडायचं. दोघांना ज्याने भाग जाईल ती संख्या मांडायची. 45 आणि 459 दोघांना भाग 9 ने बसतोय, त्यामुळे 9 मांडले. मग आता बघा 9 5 45 5x वजा वजा अधिक 9 ने याला भागलं 9 5 45 पूर्ण भागाला 9 1 9 बरोबर 0. बघा उत्तर काय आलं बघा बरं याचं 5x अधिक 51 5x अधिक 51 x वजा 9 आले. आता पुढची क्रिया आपल्याला माहिती आहे
डबल कंस एकत्र मांडायचा. 5x अधिक 51 दुसऱ्या कंसात x वजा 9 बरोबर 0. पहा 5x अधिक 51 आणि x वजा 9 काय आले 0 आले. मग याचं उत्तर काय आलं बघा बरे. 5x अधिक 51 बरोबर 0 किंवा x वजा 9 बरोबर 0. म्हणून 51 अधिक आहेत, पलीकडे गेला वजा होणार, मी असं होणार 5x बरोबर वजा 51. म्हणून x ची किंमत आली वजा 51/5. म्हणून x म्हणजे काय आलं 9 आलं. x च्या दोन किमती आल्या कोणत्या, वजा 51/5 आणि 9. आपल्याचं परंतु भाजक ही नैसर्गिक संख्या आहे. कसले, नैसर्गिक संख्या आहे. म्हणून x हा x बरोबर नाही कोणती, वजा 51/5 ही संख्या घ्यायची नाही. म्हणून x किती आले 9 आले. म्हणून लिहायचं भाजक बरोबर काय आला 9. आणि भागाकार पहा, भागाकार किती आहे, भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6 ने अधिक आहे. किती भागाकार आहे, 5x अधिक 6 म्हणजे 5 गुणिले 9 अधिक 6 5 9 45 अधिक 6 उत्तर काय आलं 51 आलं. हा भागाकार आला. आणि बाकी किती 1 आहे. आता आपलं चुकलं बरोबर आपल्याला चेक करता येतं. कसं चेक करता येतं, सूत्र काय आहे, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. अधिक आहे बाकी आहे, भागाकार अधिक बाकी. म्हणून भाज्य आपल्याला माहिती आहे पण आपल्याला तो लिहायचा नाही, एवढं आपल्याला आणायचं 460 आणायचं आपल्याला. भाज्य किती आहे 9, भागाकार 51 अधिक 1 9 के 9 9 5 45 अधिक 1 मग 459 अधिक 1 400 काय आलं 60 आलं. आणि त्यांनी आपण आपलं भाजक किती आहे 460च आहे. मग हे उत्तर काय आलं, भाजक आला 9 आणि भागाकार आला 51. त्यामुळे येथे त्यांचा गुणाकार केला आणि एक बाकी मिळवली, उत्तर 460 येतं. अशा प्रकारे सराव संच 2.6 मधील 9व गणित होतं. आता आपण काय करू, सराव संच 2.6 यातीलच 10वी पण घेऊ. 9वी घेतले, आता आपण 10वी घेऊया. 10वी गणित पण याप्रमाणेच आहे. तर हे गणित आपण घेऊया 10वी. पहा 10वी गणितामध्ये कसं पहा, या ठिकाणी असा एक समलंब चौकोन आहे. काय आहे, समलंब चौकोन आहे. ए बी, येथे x आहे, येथे आहे 2x अधिक 1, उंची आहे x वजा 4 आहे आणि ह्या दोन बाजू समान आहेत आणि त्या किती x वजा 2 आहेत. अशा प्रकारे हा समलंब चौकोन आहे. नाव आहेत ए बी सी डी आणि हा आहे यम, हा 90 अंशामध्ये. पहा तर अशा प्रकारे त्यांनी आपल्याला 10वं गणित जे आहे 2.6 सराव संच, एक अवघड गणितापैकी एक अवघड गणित 10वं गणित. पहा तर त्यांनी आपलं काय केलंय, समलंब चौकोन दिलाय, ए बी समांतर सी डी सांगितलेले आहे, शिवाय क्षेत्रफळ 33 आहे. आता पहा इकडे क्षेत्रफळ त्यांनी आपल्याला दिलंय 33 चौरस सेमी दिलंय, चौरस सेमी क्षेत्रफळ दिलंय. आणि आपलं काय विचारलंय त्यांनी, चौकोनाच्या चारही बाजूंची लांबी काढायची. बघा हे चार आहेत, त्यांनी आपलं कृती दिली पण आपण डायरेक्ट आपल्या पद्धतीने काढू. पहा इकडे त्यांनी आपल्याला चारही बाजू आपल्याला काढायच्या आहेत. कशा काढायच्या पाहता नीट. हा ए बी आणि डी सी हे समांतर आहेत. कोण कोण समांतर आहे, ए बी आणि डी सी. उंची कोणती आहे, ए एम आहे. त्यांनी आपल्याला एक्स 2x अधिक 1 x वजा 2 आणि x वजा 4 दिले. तर आपल्याला माहिती आहे सूत्र, समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ, समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ
बरोबर. पहा, समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र असं आहे, नीट पहा. 1/2 कंसात समांतर बाजूंची बेरीज, समांतर बाजूंची बेरीज गुणिले त्याला एक शब्द आहे विशिष्ट, लंबांतर. लंबांतर म्हणजे उंची, ते एकच बरोबर आहे. लंबांतर म्हणलं काय, उंची म्हणलं काय, एकच. नीट पहा, हे जे उंची आहे ना तीच उंची, त्याला दुसरा एक शब्द आहे लंबांतर. म्हणजे काय, दोन समांतर बाजू मधलं अंतर, तेच म्हणजे उंचीच म्हणा आपण थोडक्यात. हा, क्षेत्रफळ किती बघा बरं, 33. 1/2. सांगा समांतर बाजू कोणकोणते आहेत, एक्स आणि 2x अधिक 1. म्हणजे थोडं आपण आधी अक्षर मांडू, ए बी अधिक डी सी गुणिले एम. म्हणून 33 बरोबर 1/2 कंसात ए बी किती एक्स अधिक डी सी किती 2x अधिक 1. येथे आतमध्ये परत कंसाची गरज नाही, कारण ते आपण डायरेक्ट बेरीज करायची. वजाबाकी असते ना तर आपल्याला कंस टाकावा असता. गुणिले एम किती एक्स वजा 4. येथे कंसाची गरज आहे कारण हे संपूर्ण एक्स वजा 4 ही उंची आहे, त्यामुळं. म्हणून नीट पाहता इकडे, हे संपूर्ण ह्याला गुणिले, आता आपण सोपे रूप देऊ. 33 बरोबर 1/2. हा एक्स, हा 2x, एक्स अधिक 2x अधिक 1, मग उत्तर होणार आहे 3x अधिक 1. दुसरा कंस होणार आहे x वजा 4. आता पहा, हा 2 भागिले ना, तो डायरेक्ट गुणिले होऊ शकतो कारण ते कंचा पण गुणाकारच आहे. त्यामुळं जर मध्ये अधिक किंवा वजा असेल तसं करता येणार नाही. जर समजा असं असतं, समजा म्हणतो मी असं असतं, 1/2 कंसात 3x अधिक 1 आणि अधिक दुसऱ्या कंसामध्ये असतं x वजा 4. असं जर असतं, जर असं असतं की मध्ये चिन्ह गुणाकाराच्या ऐवजी अधिक असतं, तर हा 2 इकडे भागिले होत नाही. हा 2 आहे ना, तो इकडे भागिलेचा गुणिले होणार नाही, ध्यान ठेवा. जर येथे मध्ये चिन्ह अधिक किंवा वजा असलं, सुट्टे सुट्टे पदे असली तर होणार नाही. मग काय करायचं असा प्रश्न पडतो ना. हा 2 भागिलेचा गुणिले होत नाही ना, मग नेमकं काय करायचं, तर हा 2 आपल्याला घालवायचा आहे. तर काय करायचं माहितीये का, प्रत्येक पदाला 2 ने गुणायचं, प्रत्येकाला. जर अशा प्रकारे बेरीज असेल, वजाबाकी असेल आणि एखाद्या ठिकाणी छेद असेल, तो छेद घालवायचा आहे, तर तो छेद घालवता येत नाही थेट. त्यासाठी काय करायचं, त्या छेदाने प्रत्येकाला गुणायचं. मग 2 ने काय करायचं, याला याला आणि याला तिघांना गुणायचं. याला गुणलं 66 आलं, याला गुणलं 2 निघून गेला, 3x अधिक 1 आला, आणि याला गुणलं 2 नी 2 कंसात x वजा 4, काय येईल ते उत्तर मांडायचं. मग ते सोपे रूप द्यायचं, असं येते. म्हणजे जर हा 2 आपल्याला घालवायचा आहे तर मोठा प्रश्न पडेल प्रत्येकाला पण. म्हणजे जर असं असलं, समजा एखाद्या गणितामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली, तर इथं 2 आलाय, इथं अधिक आलंय. जर तुम्ही एखाद्याने 2 इकडचा भागिले तिकडे गुणिले केला, चुकलं, त्याच्या पुढे गणित सगळं चुकणारच आहे सगळं. त्यामुळे ध्यान ठेवा, हा 2 घालवण्यासाठी आपण इथला नियम तिकडे वापरू शकत नाही. हा संपूर्ण गुणिले तेव्हा भागिले चालतं. जर येथे गुणिले चिन्ह असेल तर सगळे गुणिले आहेत, तर इकडचा भागिले तिकडे गुणिले होणार, मग होऊ शकतो. तसा होणार नाही, ध्यान ठेवा. मग आता हे पहा इथं नीट, येथे 2 भागिले तो इकडे गुणिले होणार, म्हणजे असं होणार 33 गुणिले 2. पहा 33 गुणिले 2 बरोबर 3x अधिक 1 दुसऱ्या कंसात x वजा 4. आणि आता हे आपलं सोडवायचंय. पहा कसं, आता 33 दुने 66 बरोबर, पहा नीट, 66 बरोबर याने गुणलं 3x गुणले x, 3x चा वर्ग, याने गुणलं वजा 12x. पहा नीट, ह्या 3x ने दोघांना गुणायचं, 3x गुणले x, 3x चा वर्ग वजा 12x अधिक 1x अधिक x, 4 4 वजा 4 असं आलं. मग ह्या 3x ने x ला गुणलं, 3x वर्ग वजा 12x अधिक 1x वजा 4 इकडे आले. मग आता सोपे रूप देऊ आपण, 66 बरोबर 3x चा वर्ग
पहा 12x वजा आहेत, 11x अधिक आहे, 1x अधिक आहे. 12तून 1 गेला, 11 राहिले, चिन्ह मोठायचे. वजा 11x वजा 4. आता आपण काय करू माहितीये का, सगळे पद डावीकडे आणू, म्हणजे वर्ग समीकरण तयार होईल. हा अधिक आहे, अधिकडे आले वजा होणार, वजा 3x चा वर्ग. हे वजा आहे, अलीकडे आले अधिक होणार, अधिक 11x. हा वजा आहे, तो अलीकडे आले अधिक होणार 4. आणि पहिला आहे तसा 66 लिहायचा बरोबर 0. पहा नीट, उजवीकडचा अधिक आहे, डावीकडे आला वजा, उजवीकडचा वजा आहे, डावीकडे आला अधिक, उजवीकडचा वजा आहे, डावीकडे आला अधिक, आणि हा अधिकचा अधिकच राहणार. उत्तर काय झालं, अधिक 11x अधिक 70 बरोबर 0 असं पाहिजे. 11x आणि 4 हा फक्त, हा 4x नाही, हा कोण आहे, फक्त 4 आहे, त्याची बेरीज होणार नाही. म्हणून उत्तर झालं वजा 3x चा वर्ग, वजा स्टार्टला नको, वजाचे अधिक, अधिकचे वजा 11x वजा 70 बरोबर 0 असं होणार. पहा वजाचे अधिक, अधिकचे वजा, अधिकचे वजा असं करायचं. आता पहा बरे, शेवटचे न कोणते वजा आहे, दोन संख्यांची वजाबाकी 11 पाहिजे. काय पाहिजे, वजाबाकी 11 म्हणजे फरक 11. गुणाकार पाहिजे 7-21 210. दोन संख्या अशा आहेत की ज्यांची वजाबाकी 11 येते, गुणाकार 210 येतो. संख्या आपण निवडूया, वजाबाकी 11 आहे का नाही, कोणते पण घ्या. समजा 20 आणि 9, सांगा 20 आणि 9 ची वजाबाकी 11 आली, त्यांचा आपण करूया गुणाकार. 20 9 86, 180 आला. गुणाकार आपला किती पाहिजे, 210 पाहिजे, 210 पाहिजे, 210. आपला आला 180. थोड्या वाढवायच्या, आता थोड्या वाढवू, ही 10 करू, ही 21 करू. 21 आणि 10 मधला फरक 11, 21 10 210. उत्तर काय आलं, 21 आणि 10 आलं, चिन्ह वजा अधिक असं होणार. 3x चा वर्ग वजा 21x अधिक 10x वजा 70 बरोबर 0. पाहायचं नीट, वजा ना वजा वजा म्हटलं ना, ते वजा 31 होईल. इथे 31 नाही, 11 आहेत, त्यामुळे वजा 21 आणि अधिक 10 म्हटलं की उत्तर बरोबर वजा 11 होईल. ह्या दोघांचा गट, ह्या दोघांचा गट किती आलं बघा बरे, 3x कंसात x वजा 7, 3 7 21. हे आपण नेहमीची करत सोडवायची. x बाहेर काढला, उत्तर काय आलं मग बघा, 3x कंसात x वजा 7. उत्तर आलं याचं 3x कंसात x वजा 7, इथं 10च्या पाठी 70 आहेत, अधिक 10 कंसात x वजा 7 बरोबर 0. म्हणून x वजा 7 दुसऱ्या कंसात 3x अधिक 10, 3x अधिक 10 बरोबर 0. डबल कंस एकत्र मांडतात आणि राहिले एकत्र मांडतात. मग डबल कंस एकत्र घातला, आता बघा काय होईल, x वजा 7 बरोबर 0 किंवा 3x अधिक 10 बरोबर 0. म्हणून 7 वजा आहे की नाही, तिकडे अधिक होणार, x बरोबर 7 किंवा इकडे 3x म्हणजे किती आले, वजा 10. म्हणून x ची किंमत किती आली बघा बरे, वजा 10/3. पण x हे काय बाजूची लांबी आहे, लिहायचं परंतु x ही बाजूची लांबी आहे. कायची लांबी आपण मानलेली आहे, बाजूची लांबी आहे, लांबी आहे. म्हणून x ही वजा 10/3 होऊ शकत नाही. म्हणून लिहायचं x बरोबर 7. x ची किंमत 7 आली. आता पहा बरे, तो चौकोन कसा होता, A B C D. ही बाजू होती x, वरची बाजू पहा, ही x होती, ही 2x अधिक 1 होती, नंतर ही बाजू होती x वजा 4 आणि ही होती x वजा 2 होती. ह्या दोन समान बाजू होत्या. पहा मग, म्हणून आपण लिहायचं आता, म्हणून AB बरोबर x म्हणजे 7 आली. AB किती आली, 7 सेमी. सेमी का म्हणायचं, त्याने क्षेत्रफळ आपल्याला चौरस सेमी मांडलंय, त्यामुळे AB x म्हणजे 7 आली. BC किती आली, x वजा 2 म्हणजे 7 वजा 2 म्हणजे किती आली, 5 सेमी आली. कोण, BC. नंतर DC किती आहे, 2x अधिक 1
म्हणजे 2 गुणिले 7 अधिक 1 7 14 आणि 1 15 15 सेमी आली 15 आणि कोण राहिली एडी 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 आता बघा एडीला अशी खून केली म्हणजे हे दोन समान आहेत एकरूप बाजू आहेत बीसी आणि एडी एडी किती आली x वजा 2च म्हणजे 7 वजा 2 म्हणजे 5 सेमी आली आणि आपलं उंची समजा त्याने विचारलं ना आपल्याला पण सांगू आपण उंची एम x वजा 4 7 वजा 4 म्हणजे किती आली 3 आली उंची क्षेत्रफळ 33 आहे का नाही क्षेत्रफळ 33 येतं का बघू आपण आता एरिया चौकोन ए बी सी डी बरोबर 1/2 सूत्र काय आहे 1/2 समांतर बाजूंची बेरीज ही किती आहे 7 आली ही किती आली 2x अधिक 1 आली 15 आली उंची किती आली 3 आली बघू आता समांतर बाजूंची बेरीज 7 अधिक 15 पा 7 अधिक 15 गुणिले उंची किती आहे 3 पा सूत्र काय आहे 1/2 समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची आपण हे टाळा करतोय त्यांनी आपल्याला विचारलं नाही पण आपण टाळा करतोय त्याचा 1/2 15 7 22 गुणिले 3 बेक के बे 11 गुणिले 3 उत्तर काय आलं 33 चौरस सेंटीमीटर आलं आणि त्यांनी आपलं क्षेत्रफळ काय सांगितलंय 33 चौरस सेंटीमीटर सांगितलंय त्यामुळे आपलं उत्तर काय आलं ते 1 मध्ये एवढे बरोबर आलेले आहे तर तुम्ही हे गणित पुन्हा पुन्हा करा आणि आपण उद्या तुम्हाला या वर्ग समीकरणामधलेच अवघड गणितापैकी जे अवघड गणित आहेत ते कोणतेही संकीर्ण संग्रह 2 मधली ते आपण उद्या घेणार आहोत त्यातलं एक एक उदाहरण मी तुम्हाला उद्या परवा असं पाठवणार आहे तोपर्यंत तुम्ही या गणिताचा चांगला अभ्यास करून ठेवा धन्यवाद